पोलीस बनण्यासाठी सर्वात मोठं मोटिवेशन म्हणजे माझे आई वडील आणि माझ्या घरची परिस्थिती. पेंटरचं काम करणारा मुलगा सुद्धा पोलीस होऊ शकतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण एक यशस्वी विद्यार्थी महेश पतंगे यांची आपण मुलाखत घेत आहोत. तर त्यांचा आजपर्यंतचा कसा प्रवास होता, त्यांनी कुठले पुस्तक यूज केले, ते कुठल्या फेज मधून गेले, कसं तुम्ही यशस्वी विद्यार्थी बनू शकता, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर, तर आपली थोडक्यात विद्यार्थी मित्रांना ओळख करून द्या. नमस्कार, मी महेश अनिल पतंगे, सह्याद्री अभ्यासिकेमधील यशस्वी विद्यार्थी. माझी पुणे शहर पोलीस चालकपदी 150 पैकी 138 मार्क घेऊन निवड झालेली आहे. अजून सांगायचं झालं तर SCBC प्रवर्गातून माझी 3ऱ्या क्रमांकाने निवड झालेली आहे. महेश सर, तुम्ही तुमचा सुरुवातीपासूनचा प्रवास आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगाल का? कोरोनामध्ये 12वी झाली माझी. कोरोनानंतर इकडे आम्ही 4-5 जण मित्र कामासाठी पुण्यामध्ये आलो होतो. इथे एक मित्र राहत होता माझा, त्यांनी आम्हाला रूम वगैरे आणि कंपनी बघून दिली. त्यानंतर कामाला लागलो. हिंगोलीमधून पुण्यात येताना सर्वात मोठी तुम्हाला अडचण कोणती होती? त्यावेळेस लॉकडाऊन होते इथे आणि तिकडून येता वेळेस नाही का माझ्याकडं पुरेसा पैसा नव्हता. त्या अगोदर मी काम केलं तिकडे गावाकडं आणि पैसे थोडे साठवले आणि त्यानंतर इकडे पुण्यामध्ये आलो कामासाठी. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही जॉब करायचात. पोलीस भरतीचं डोक्यात कसं आलं आणि तुम्ही सुरुवात कशी केली? पोलीस भरती ही मला पहिलीपासूनच करायची होती. 10वीला शाळा सोडली होती तर कामाला लागलो होतो मी. त्यानंतर 4-5-6 वर्ष काम केलं कंपनीमध्ये इकडे तिकडे आणि म्हणलं MIDC मध्ये वगैरे काम करून आपला काही फायदा नाही. त्यानंतर म्हणलं या गव्हर्नमेंटचा जॉब काहीतरी पाहिजे आपल्याला. त्यानंतर 2023ला मी पोलीस भरती करण्यासाठी आलो. तुम्ही सांगितलं की तुम्ही लॉकडाऊन मध्ये पुण्यात आले, तर या 6 वर्षामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी काम केलं आजपर्यंत, हे समजेल का? मी मेडिकल हार्डवेअर कंपनी 3 वर्ष काम केलं. 2023ला मी पोलीस भरतीची सुरुवात केली. कंपनी वगैरे सोडली होती. आमच्या रूममध्ये ते पेंटर आला होता कलर देण्यासाठी. तर तो 1-2 तास पेंट मारायचा आणि त्यानंतर आराम करायचा. त्याला 2-3 तासाचा गॅप असायचा ते कलर सुकण्यासाठी. तर मी म्हणलं अभ्यासासाठी टाईम मिळेल, टेलिग्राम वगैरे वाचू शकतो नाही का. त्याला मी विचारलं की काम भेटेल का तुमच्याकडं. तो 500-600 रुपये द्यायचा. त्यानंतर त्याच्याकडे कामाला लागलो मी. तर 1 वर्ष काम केलं त्यांच्यासोबत. तिथे पण जास्त काही टाईम मिळत नव्हता मला. त्यानंतर ॲमेझॉनमध्ये पार्ट टाईमचा जॉब होता 4 तासाचा. ती 4 तासाचा जॉब पगार वगैरे सर्व चांगलं होतं. त्यानंतर ती कंपनी जॉईन केली. अभ्यासासाठी टाईम वगैरे मिळत होता. तुम्ही सांगितलं तुमच्या आईला की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, तर तेव्हा तुमच्या आईची रिॲक्शन काय होती? माझी आई म्हणली कर तू पोलीस भरती, माझा तुला कायम सपोर्ट आहे नाही का. आणि माझा भाऊ तो म्हणे तू 2-3 वर्ष 4-5 वर्ष किती दिवस पण कर, पण तू पोलीस भरती 1 दिवस होशील. एका वर्षात कुणी यशस्वी होत नाही. आज होशील, उद्या होशील, पण होशील एवढं मला माहीत आहे, असं तुम्हाला बोलला मला. तर तुम्ही तुमच्या आईला आणि भावाला सांगितलं होतं की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय, तर हे तुमच्या वडिलांना समजलंच असेल. तेव्हा तुमच्या वडिलांमधलं आणि तुमचं संभाषण काय होतं? मागच्या वेळेस मी भरती करत होतो. तर मागच्या वेळेस मी आमच्या हिंगोलीमध्ये SRPFच्या ग्राउंडला गेलो होतो. तर तिथं मला ग्राउंडला 93 मार्क पडले होते आणि 95चं मेरिट लागलं होतं. त्यानंतरच माझ्या वडिलांना कळालं की मी पोलीस भरती करतो. 2 मार्कांनी ग्राउंडला बसलो नाही तर माझे वडील म्हणले काय विषय नाही का, अजून एक वेळेस ट्राय कर. जेव्हा तुम्ही SRPFचं ग्राउंड दिलं, त्याच्यात तुम्ही क्वालिफाईड नाही झाले, तुम्हाला कसं वाटलं होतं? वर्षभर मी ग्राउंड गेलो होतं. वर्षभर ग्राउंड करून माझा गोल आउट ऑफ नव्हता. तेव्हा ग्राउंडला जेव्हा बसत नाही तेव्हा दुःख तर होतं माणसाला. तर मी ते दुःखच काय नाही करता की लगेच ग्राउंड सुरुवात केली आणि माझा गोल आउट ऑफ नव्हता तर मी त्याच्यावर काम केलं. तुम्ही जॉब पण करायचे, तुम्ही अभ्यास पण करायचे आणि तुम्ही ग्राउंड पण करायचे, तर याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स कसा ठेवायचे? काम करणं गरजेचं होतं कारण माझा खर्च भागवण्यासाठी करणं गरजेचं होतं. कारण दुसरा समोर काय माझा प्लॅनच नव्हता दुसरा. त्यामुळे मला पोलीस होणं हे माझ्या घरच्यासाठी आणि माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. जेव्हा तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, तर तेव्हा तुम्ही प्रथम फोन कोणाला केला? ज्या दिवशी मेरिट लिस्ट लागली होती त्या दिवशी मी अभ्यासिकेच्या टेरेसवर झोपलो होतो. ते 138 मार्कवाले मी 4 जण होते आणि जागा 2 होते आणि ज्याचं वय जास्त त्यांचं तिथं सिलेक्शन होणार होतं. ज्या दिवशी मेरिट लागलं माझं लिस्टमध्ये नाव आलं. तेजस, अमन आणि स्वामी यांनी झोपेमध्येच गुलाल टाकला होता. त्यानंतर कळालं की मी पोलीस झालो. त्यानंतर मी पहिला कॉल माझ्या भावाला केला. तो म्हणला खरंच पोलीस झाला का. तोपर्यंत मला काय वाटलं नव्हतं. जेव्हा तो म्हणला खरंच पोलीस झाला का, तेव्हा म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलं होतं. तर तुम्ही दुसरा फोन कोणाला केला? दुसरा फोन मी कोणाला केला नव्हता. दुसरा फोन माझ्या वडिलांचा आला होता. वडील आणि माझी आई जवळच होते तर ते खूप खुश होते. आणि त्यानंतर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे नंबर सेव्ह होते त्या दिवशी मला एवढे फोन आले की माझ्या ओळखीचे पाहुणे वगैरे मी कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त नव्हतो. तर कोणी म्हणे ओळखलं का, तर मी त्यांना म्हणायचो हा ओळखलं आणि ते कॉंग्रॅच्युलेशन म्हणायचे आणि मी फक्त धन्यवाद म्हणायचो. तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा आणि भावाचा उल्लेख केला,
तर आपल्या आजी आजोबां पण आपल्या नातवासाठी म्हणजे खूप त्यांना कौतुक असतं. माझ्या आजी आजोबांना पण खूप वाटायचं की मी पोलीस व्हावं. तर माझे आजोबा मागच्या वेळी मी पोलीस भरती करायचो. माझे आजोबा जेव्हा मी ग्राउंड पोलीस भरतीच्या तयारीला लागलो होतो, तर ग्राउंड देत होतो, तर माझे आजोबा म्हणले होते, "तुझं यावेळेस पोलीस झाला, तर आमच्या गावामध्ये एक गाव जेवण मी देईन," नाही का. तर मागच्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही पोलीस भरतीमध्ये राहिले, तर तुमच्या आजोबांचं काय मागच्या वेळेस मी पोलीस भरतीमध्ये राहिलो, तर माझे आजोबा म्हणले होते, "एक वेळेस अजून तू प्रयत्न कर. पोलीस भरती खूप अवघड आहे, खूप त्रास आहे. तू पोलीस भरती सोड." त्यानंतर ते गेले, पण त्यांच्यासाठी मला पोलीस होणं हे होतं, तर मी पोलीस भरती सोडली नाही. पोलीस भरती त्यांच्यासाठीच मी आज पोलीस झालो. तर तुम्ही सांगितलं की ते आजारी होते आणि ते एक्सपायर झाले. तर त्यांच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तुमचा पेपर पण होता आणि त्यांचं वर्षश्राद्ध पण होतं. मग तुम्ही प्रायोरिटी कशाला दिली? मी इकडे पोलीस भरतीला प्रायोरिटी दिली, कारण ते त्यांचं स्वप्न होतं. माझ्या गावातले लोक पाहुणे वगैरे म्हणले की ते एवढा बिझी आहे का की ते वर्षश्राद्धाला येऊ शकत नाही. पण तरी पण ही पोलीस भरती आणि त्यांच्या स्वप्नासाठी मी त्यांच्या वर्षश्राद्धाला गेलो नाही. तुम्ही तुमच्या आजोबांच्या वर्षश्राद्धाला गेले नाही, तर तुमचे पाहुणे वगैरे तर तुमच्या घरी आलेच असतील. तर ते तुमच्या आई वडिलांना असं काही बोलले नाही की तुम्ही गेले नाही वगैरे? तर पाहुणे वगैरे म्हणायचे, "तुमचा मुलगा आला नाही का माझ्या आई वडिलांना?" तर माझा भाऊ मला फक्त एवढं म्हणायचा की "मी इकडलं सर्व बघतो, तू तुझं पोलीस भरतीचं फक्त बघ, तुला इकडे येण्याची काही गरज नाही." आणि आज भाऊ आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी पोलीस झालो आज. पोलीस भरतीसाठी तुम्ही कुठले कुठले पुस्तकं यूज केले हे आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगाल का? पोलीस भरतीसाठी जास्त काही बुक वापरायची गरज नाही. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सह्याद्री बारामतीचा ठोकळा हा तोंडपाठ केला पाहिजे. त्यात जी के आणि मराठी तुमचं जवळपास कव्हर होईल. आणि मॅथ आणि रिझनिंगसाठी सचिन ढवळेचं बुक वापरा. आणि जास्तीत जास्त मागच्या प्रश्नपत्रिकेवर भर द्या तुम्ही. महेश सर, तुम्ही आज ह्या पदावर पोहोचले ते, तर मला कळेल का की तुमचा आजपर्यंतचा दिनक्रम कसा होता तुमचा रोजचा? माझं दिवसाचं शेड्यूल सांगायचं झालं तर 6 ते 9 मी ग्राउंड करायचो. त्यानंतर आंघोळ वगैरे करून 10 वाजता लॅबला यायचो. 1 वाजता जेवण करायचो आणि 2 वाजता पुन्हा अभ्यास प्रश्नपत्रिका 2 सोडवायचो. माझं इन्कम काहीतरी घर खर्च दाखवण्यासाठी ॲमेझॉनमध्ये पार्ट टाईम जॉबसाठी जायचो. त्यानंतर 6 ते 11 तिथे काम असायचं. 6 ते 11 वाजता आल्यानंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. त्यानंतर डेलीचं असं शेड्यूल होतं माझं. तर सर, तुम्ही सांगितलं की तुम्ही अमेझॉन कंपनीमध्ये 6 ते 11 पार्ट टाइम जॉब करायचे. तुम्हाला यायला 12 तर होतच असतील, तर ते हॉटेल आणि मेस तर बंदच असतील. मग तुम्ही जेवणाचं वगैरे कसं करायचं? 12 वाजता मी कंपनीमध्ये आल्यानंतर इथून रूम माझी लांब होती, तर अभ्यासिका मला जवळ होती. तर इथं अभ्यासिकेमध्ये आल्यानंतर मेस वगैरे सर्व 12 वाजता बंद राहायच्या. तर 12 वाजता गूळ आणि शेंगदाणे फरसाण खाऊन आम्ही इथं 12 ते 2 अभ्यास करायचो. आणि त्यानंतर झोपून सकाळी 6 वाजता ग्राउंडला जायला लागायचं आम्हाला. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही लॅबला येऊन गुळ शेंगदाणे वगैरे खाऊनच झोपायचे जॉबवरून आल्यानंतर. तर मग तुमची भूक भागायची का त्यात? गूळ शेंगदाणे फरसाणशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, तर आम्हाला भागून घ्यावं लागत होतं. आज मागे वळून बघितल्यावर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? जर मी आज मागे वळून बघितलं तर मी माझ्या वर्गामधली सर्वात विद्यार्थी म्हणतात बॅक बेंचर, तर तो होतो मी. जेव्हा मी पोलीस भरतीला सुरुवात केली, त्याचा पेपर आजही आहे माझ्याजवळ, तेव्हा मला 100 पैकी 32 मार्क पडले होते फक्त. म्हणजे गणित वगैरे असं काहीच मला जमत नव्हतं. पाढे वगैरे वर्ग ते सर्व पाठ करून म्हणजे शून्यातून मी सुरुवात करून आज पोलीस झालो. जे विद्यार्थी आता पोलीस भरतीची तयारी करतायत, यामध्ये उतरले ते स्ट्रगल करतायत, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? जेव्हा तुम्ही सुरुवात करता ग्राउंडची तेव्हा तुम्हाला त्रास होतो. त्यानंतर तुमच्या शरीराला एक सवय होते. दररोजचं ते रोजचं मडं कोंडलडा असं ते असते. त्यामुळं दररोज जे तुम्ही करता तर तुम्हाला सवय पडते आपल्या शरीराला. तर तुम्हाला काय वाटत नाही. फक्त स्ट्रगल सुरुवात करताना स्ट्रगल असतं, त्यानंतर काय स्ट्रगल नसतं. तर तुम्ही सांगितलं की तुमचं ग्राउंड आउट ऑफ होतं, म्हणजे 50 पैकी 50 गुण तुम्हाला ग्राउंडमध्ये मिळाले होते. तर तुम्ही काय प्रेरणा द्याल? दररोज सातत्य पाहिजे आणि कॉन्फिडन्स आणि तुमची मेंटॅलिटी. कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे ग्राउंडला. जर 1600 मीटर पळता वेळेस एकदा जरी तुमच्यात थांबण्याचा विचार आला तर तुम्ही 1600 मीटर कधीच आउट ऑफ मारू शकत नाही. सर, तुम्ही सह्याद्री अभ्यासिकेत अभ्यास करून आज तुम्ही ह्या यशावर पोहोचले, तर अभ्यासिकेचा याच्यात किती वाटा आहे? निखिल सरांनी मला या लॅबमध्ये घेऊन आले आणि या अभ्यासिकेत आल्यामुळेच मी आज पोलीस झालो. या अभ्यासिकेसारखी अभ्यासिका चाकणमध्ये कुठेही नाही आहे. इथे निसर्गरम्य वातावरण आणि शांतता खूप आहे. मुलींसाठी आणि मुलांसाठी सेपरेट वॉशरूम आहे. मुलं आणि मुली एकमेकांसोबत बोलत नाही. अभ्यासिकेचे जे ओनर आहेत ते खूप विद्यार्थ्यांसाठी सपोर्टिव्ह आहे. खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय
तर सह्याद्री अभ्यासिका चाकणसारखी शांततापूर्ण अभ्यासिका तुम्हाला या एरियामध्ये कुठेही नाही. तर जसं मी या अभ्यासिकेमध्ये येऊन यशस्वी झालो, तशी तुम्ही पण या अभ्यासिकेमध्ये या आणि यशस्वी होऊन अधिकारी होऊन बाहेर पडा.